घुगुस येथे दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो। नगर परिषद कार्यालयापासून ते एससीसी रस्त्यांपर्यंत भाजीपाल्याचे दुकाने लावण्यात येते। घुगुस हे औद्योगिक शहर असून लोकसंख्याही 50,000च्या जवळपास आहे। आठवडी बाजारात ग्रामीण भागातील नागरिक व शहरातील महिला भाजीपाला खरेदीकरिता येत असतात। एससीसी रस्त्यासमोर देशी दारूचे दुकान रविवारी सुरू असल्याने मद्यपी लोकांचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागतोय। त्यामुळे हे देशी दारूचे दुकान दर रविवारी बंद ठेवण्याची मागणी बाजारपेठेत येणाऱ्या महिलांनी केली आहे। नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे मोकाट जनावरे बाजारपेठेत येऊन भाजीपाल्याची नासधूस करतात, त्यामुळे दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। नगर परिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे। आठवडी बाजारातून अनेकांचे मोबाईल व दागिने चोरी गेलेले आहे, त्यामुळे नगर परिषदेने बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे। म्हणजे संडे बाजार आहे, इथे इतक्या समस्या आहेत की मेन म्हणजे आम्ही आता नेहमी येतो संडेला तर बघतो की दारूभट्टी आहे, तिथे लोकांची खूप भीड असते। एक तर ती दारूभट्टी तिथे हवीच नाही आणि आहे तर ती दारूभट्टी संडेच्या दिवशी बंद तरी हवी। त्यानंतर इथे जनावरांचा मोकाट जनावरांचा खूप त्रास आहे जनतेला। आजच मी बघितलं एका म्हणजे मालकाचं पूर्ण म्हणजे माल निस्तनाबूत केला आहे, पूर्ण गायीने पूर्ण तुडवून टाकला आहे बिचारा गरीबाचा। इथे मेन म्हणजे पार्किंगची पण सुविधा नाही आहे, इथून जड वाहने चालतात तर ते आपल्याला तिथे नगर परिषदेने तिथे लक्ष द्यावं। आठवडी बाजारामध्ये 100 रुपयाची चिठ्ठी फाडते, इथे एवढा डस्ट उडते, ग्राहक सुद्धा परेशान होऊन देते डस्टापायी। इथं पाणी टँकरनं सकाळी पाणी मारून आणि झाडू मारून ठेवायला पाहिजे। खूप कचरा घाण राहते, त्या घाणीमध्ये बसावं लागते आणि चिठ्ठी कमी घ्या म्हणलं तर नाही घेत, 100 रुपये चिठ्ठी द्यावं लागते। मोकाट जनावरं सीधं माला उठते, नुकसान करते, त्याचा तर काही बंदोबस्त करत नाही। याचा बंदोबस्त झाला पाहिजे असं आमचं नगर परिषदेला सांगणं आहे।